श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 952. प्रभू रामचंद्र आणि विभीषणाचा हा संवाद आपण गेले काही दिवस अभ्यासत आहोत. विभीषण आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रभू रामचंद्रांच्या चरणी आला. प्रभू रामचंद्रांना अपेक्षित असलेली ही शरणागती, विभीषणाच्या हृदयामध्ये असलेला भाव, हे सर्व काही जाणून प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला अलौकिक असं स्थान दिलं. अनुज सहित मिली ढीग बैठारी, बोले बचन भगत भयहारी. अशा पद्धतीने आपल्या शेजारी जणू काही प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला बसवून घेतलं आणि त्याला पहिल्याच क्षणामध्ये कहुलंकेस सहित परिवारा अशा पद्धतीने लंकापती अशी बिरुदावली दिली. ज्या लंकेला अजूनही प्रभू रामचंद्रांनी जिंकलं नाही, अशा लंकेचा होणारा हा राजा, अशा रीतीने प्रभू रामचंद्र विभीषणाशी संवाद करतायत. तत्पश्चात प्रभू रामचंद्र त्याची कुशलता विचारलीये आणि विभीषण कुशलता या शब्दाचा अत्यंत व्यापक अर्थ आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो आणि त्याचं मुख्य सूत्र असं आहे की जोपर्यंत हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचा आधार नाही, जोपर्यंत त्यांचं भजन नाही, तोपर्यंत जीव हा कधीच कुशल असू शकत नाही. परंतु हे प्रभू, आपण मला स्वीकारलं, आपला निजदास जाणलं, यापेक्षा अजूनही माझ्यासाठी वेगळी कुशलतेची ती गोष्ट कुठली आहे? अशा रीतीने विभीषण अत्यंत शरणागत होऊन प्रभू रामचंद्रांशी संवाद करतोय आणि मग प्रभू रामचंद्र विभीषणाला आपलं सख्यत्व प्रदान करतात. सुनहु सखा निज कहु सुभाऊ. आपल्या स्वतःचा स्वभाव कसा आहे, आपलं हे अंतरंग प्रभू रामचंद्र विभीषणाला सांगू लागतात. ज्या अंतरंगाला जाणता येणं हे वेद उपनिषदांना देखील शक्य नाही, ज्या अंतरंगाला शब्द हे जाणूच शकत नाहीत, अशा या प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाला स्वतः ईश्वर रूपी प्रभू रामचंद्र व्यक्त करून सांगत आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपला स्वभाव सांगितला. जो नर हो ही चराचर द्रोही, आवय सभय सरन तकी मोही, तजी मद मोह कपट छल नाना, करऊ सद्य तेही साधू समाना. एखादा नर, एखादा जीव समस्त चराचराचा जरी द्रोही असला, परंतु जर तो मला शरण आला, त्याने आपल्या अंतरंगातला हा मद मोह, ही कपट करण्याची त्याची वृत्ती, त्या कपटाच्या आधाराने लोकांचा छळ करण्याची त्याची मनोभूमिका, या सगळ्यांची जर त्याने तिलांजली दिली, तर अशा व्यक्तित्वाला मी साधूपद बहाल करतो. आपण यासाठी भगवद्गीतेतला अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधू रेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा, हा 9व्या अध्यायातला अत्यंत सुंदर श्लोक, याचं चिंतन देखील बघितलं. सज्जनो, प्रभू रामचंद्र या संवादातून आपल्याला परमार्थाची अत्यंत महत्वाची अशी सूत्र सांगतायत. आपण या चौपाईंचं गायन 2 कथा विभागांपूर्वीच केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण या कथा विभागातल्या उर्वरित 2 चौपाया आणि दोह्याचा विचार अभ्यासूयात. प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये बांधणं, त्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करणं, हेच जणू काही प्रभू रामचंद्रांशी सख्यत्व निभावण्याचं तंत्र आहे. आपण देखील आपल्या नित्य उपासनेमध्ये म्हणतो ना की माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. आपण रामाचे दास आहोत आणि प्रभू रामचंद्र आपल्याला सख्यत्वाच्या भावनेने सांभाळतायत. या अशा विलक्षण अयाचित वृत्तीने या साधूपदापर्यंत आपण पोहोचू शकतो.
इथं सख्यत्व या शब्दाच्या आधाराने आम्हाला नेमकं प्रभू रामचंद्र काय सुचवू इच्छित आहेत? बघा, आपण लहानपणापासून अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड अशा पद्धतीच्या अनेक इंग्लिश म्हणी म्हणा, किंवा जो आपल्या गरजेला धावून येतो तोच आपला खरा मित्र, अशा पद्धतीच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत. जेव्हा आपण प्रभू रामचंद्रांशी सख्यत्व निभावतो तेव्हा हे सख्यत्व निभावताना प्रभू रामचंद्र देखील आपल्या अनेक परीक्षा घेणारच. तुमचं प्रेम कसं आहे? तुमचा भाव किती दृढ आहे? तुम्हाला माझ्यापासून सुख पाहिजे का मीच हवं आहे? अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या भावनेचं वारंवार परीक्षण देखील करणार. दास्यत्वाला प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये धारण करून त्यांच्या इच्छेच्या आधाराने जगण्याचा मार्ग हा अखंड सावधानतेने सांभाळावा लागतो. मग भगवंताची इच्छा ही कदाचित आपल्या इच्छेच्या विपरीत असू शकते. जसं आपण समाजामध्ये देखील बघतो की मित्र मित्र म्हणवणारी देखील काही व्यक्तित्व ही एखाद्या प्रसंगामुळे, कटुता निर्माण झाल्यामुळे वेगळे होतात. कारण की तिथं आपला स्वार्थ आड येतो. एकाला एक वाटत असतं, दुसऱ्याला दुसरं वाटत असतं, आणि त्यामुळं अशा स्वार्थापोटी बऱ्याचदा ते आपल्या सख्यत्वाची देखील तिलांजली देतात. इथं तर प्रत्यक्ष भगवंताशी सख्यत्व निभावायचंय. जर दोन जीव एकमेकांशी सख्यत्व निभावू शकत नसतील, जर दोन एकमेकांशी बोलणारी व्यक्ती आपल्यामधलं प्रेमभाव टिकवू शकत नसतील, तर इथं निर्गुण निराकार असलेला भगवंत आणि विषय वासनांमध्ये लिप्त असलेला जीव यांनी आपलं सख्यत्व कसं निभावावं? ते सूत्र प्रभू रामचंद्र आम्हाला कालच्या कथा विभागामध्ये सांगत होते की आमचा स्वार्थ नेमका आड कशा कशामुळे येतो. या दृश्य जगामध्ये असलेल्या अपेक्षा याच आमच्या स्वार्थाच्या सर्व मूलभूत गोष्टी आहेत ना. मग अशा या स्वार्थ मूलक असलेल्या दृश्य जगातून आपलं मन काढून घेण्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणतात की जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा, सब कै ममता ताग बटोरी, मम पद मन ही बांध बरी डोरी. आपण त्यासाठी काल काही संतांचे चरित्र देखील बघितले. आज मला आपल्या श्रीरामचरित मानसच्या एका श्रोत्याने फार सुंदर आणखीन एका संताची जोड त्यामध्ये घेण्यास सांगितली, आणि ती म्हणजे आदि शंकराचार्यांचे. विलक्षण आहे हो चरित्र. वयाच्या 30-32 वर्षापर्यंत ज्यांनी या मनुष्य देहाच्या आधाराने, प्रत्यक्ष महादेव असते, या भारतभूमीमध्ये विचरण केलं. अनेक मोठ्या धर्मपीठांची त्यांनी स्थापना केली. आपल्या हिंदू संस्कृतीला जणू काही पुनर्जीवित केलं. अनेक स्तोत्र, भक्ती मार्गाची दालनं तुम्हा आम्हांसाठी ज्यांनी उघडी करून दिली. अशा आदि शंकराचार्यांना देखील आपल्या घरातून, आपल्या आईच्या प्रेमातून बाहेर पडता येणं फार अवघड झालं होतं. आणि मग आपण जाणताच तो प्रसंग की एक दिवशी आईला ते वारंवार मला संन्यास घ्यायचा आहे, त्यासाठी तू मला परवानगी दे, तुझ्या परवानगीशिवाय मी संन्यास घेऊ शकणार नाही. आणि आई आपल्या वारंवार या मुलाला संन्यास घेण्यापासून रोखू इच्छित होती. एक दिवशी आई नदीवर पाणी भरण्यासाठी जातीये. बरोबर आपला हा छोटासा आदि शंकराचार्य रूपी बालरूप, आणि नदीच्या किनारी आदि शंकराचार्यांनी आपल्या तपबळाने एका मगरीला तिथं आणलं, आणि त्या मगरीने आदि शंकराचार्यांचा पाय धरला आणि ती त्यांना पाण्यामध्ये ओढू लागली. एकच हल्ल कल्लोळ झाला. तेव्हा आदि शंकराचार्य आपल्या आईला म्हणाले की आई, ही मला मगर पाण्यामध्ये घेऊन जाणार आहे, मी आता मरणार आहे, परंतु एक गोष्ट मला वाचवू शकेल की तू मला संन्यास देण्याची अनुमती दिली तर ही मगर मला निश्चित सोडेल. कोण मगर होती ती? ही माया रूपिणी मगर आहे. हा संसार आहे जो खेचू पाहत होता. आणि मग अशा आदि शंकराचार्यांना आईने अनुमती दिली की जा बाळा, तुझ्या जीवापेक्षा मला अजूनही दुसरं काही नको, तुला ज्याच्यामध्ये आनंद आहे ते तू कर,
मी तुला संन्यास घेण्याची अनुमती देते. त्या सरशी ती मगर या छोट्याशा बाळाला सोडून लुप्त झाली आणि मग इथून हे दिव्य चरित्र प्रगटलं. एखादं मोठं कार्य करण्यासाठी या संतांनी जननी जनक बंधू सुतदारा या सर्व गोष्टींची तिलांजली किती स्वाभाविकपणे दिली हो. याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात बघा. समर्थ दासबोधामध्ये याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. कैची माता कैचे पिता, कैची बहीण कैचे भ्राता, कैची सुहृदय कैची वनिता, पुत्र कळत्राधिक. हे तू सर्व जाण मावेची, अवघे सोयरे सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. समर्थ वैराग्य निरूपणामध्ये सांगतात की अरे कोण आई, कोण वडील, कोण भाऊ, कोण बहीण, कोण पत्नी, कोण मित्र, कोण आपली मुलं बाळ. अरे बाळा, तू या सगळ्या मायावी पाशांमध्ये अडकून पडलेला आहेस. हे सर्वजण तुझे केवळ सुखाचे सांगाती आहेत. तुझ्या बरोबर या सुखाचे क्षण अनुभवण्यासाठी रचलेलं हे मायेचं कुंभाड आहे. हे तुझे खरंच सांगाती नाही. मग तुझा सांगाती कोण आहे हे तू स्वतः आत्मपरीक्षण करून बघ. सज्जनो, आजच्या काळामध्ये खर तर ही विदारक स्थिती आहे, परंतु या विदारक स्थितीमध्ये देखील हे उदाहरण, समर्थांचा हा बोध आम्हाला किती चपकलपणे समजून जातो की या कोरोनामुळे तुमच्याकडे किती लोक मदतीला आहेत, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती लोकप्रिय आहात, या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. तुम्ही एकटे त्या आयसीयूच्या बेडवर त्या व्हेंटिलेटरच्या बरोबर झुंजत असता. एका बाजूला मृत्यू समोर दिसतोय, एका बाजूला अत्यंत वेदना शरीराला होत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी, श्वासाअभावी गुदमरून मरणं यासारखं अजूनही दुःखप्रद असं दुखणं ते कुठलं, असं मरण ते कुठलं. आणि अनेक लोकांना अशा परिस्थितीमध्ये आपल्या या व्यक्तीचं अंतिम दर्शन देखील मिळत नाही. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून कोणाच्याही सूचनेशिवाय त्या व्यक्तीचं अंतिम संस्कार केले जातात, त्याचं दहन केलं जातं. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हे सर्व मायेची, अवघे सोयरे सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. तुमच्या त्या असहाय्य वेळेला तुमचं खरं कोण आहे या भूमिकेशी तरी निदान आपण तद्रूप होऊन विचार करावा की माझं खरं कोण आहे, कोण आहे. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपला जर खरं कोणी असेल तर तो आपला रामराया आहे. अशा रामाला आपण सोडून या जगाकडून सुखाची अपेक्षा ठेवली आणि आपली तिथंच फसगत झाली. मग अशा रामाला आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी आम्हाला या मायारूपी संसारामध्ये जे आम्ही आमचं प्रेम विखरून ठेवलेलं आहे त्या प्रेमाला एकत्रित करायचंय. कदाचित तुम्ही त्या लोकांमध्ये असाल नसाल, परंतु तुमच्या अंतरंगामध्ये मात्र तुम्ही अखंड आपल्या रामाचे आहात या भावनेमध्ये जगण्याची कला प्राप्त करायला हवी. प्रभू रामचंद्र म्हणतात की अशा या समस्त प्रेमाचं समरसता करून ज्याने हे प्रेम अगदी अत्यंत सुंदर अशा स्मरणरूपी करांमध्ये वळलं आणि ती अत्यंत नाजूक अशी मर्मबंधातली ठेवही अशा पद्धतीने माझ्या स्मृतींना अंतःकरणामध्ये धरून ठेवलं, तर अशा या जीवाच्या अंतःकरणामध्ये मी निवास करतो. नव्हे नव्हे मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. सज्जनो, आपण म्हणाल की आम्हाला देखील राम आवडतो, आमचं देखील रामावरती प्रेम आहे, परंतु आम्हाला ही ममता रूपी दोरी आम्ही रामाला बांधली आहे की नाही याची अजूनही जाणीव होत नाही. खरोखर हे प्रश्न आपल्याला मनामध्ये यायला पाहिजे. संतांचे ग्रंथ वाचल्यानंतर आम्ही केवळ हा त्यांचा विचार आहे असं त्रयस्थपणे बघता कामा नये. जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतायत की मम पद मन ही बांध बरी डोरी, तर आम्हाला आहे
निश्चितपणे विचारलं पाहिजे स्वतःला की आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणांना अशा पद्धतीने हृदयामध्ये धारण करू शकलो आहे का? याची काय खूणगाठ आहे? का केवळ मी शब्दाने म्हणतो माझा राम प्रिय आहे, मला राम अत्यंत मनापासून आवडतो, मला त्याच्याशिवाय दुसरा कोणीही आधार नाही? हे जाणण्यासाठी गोस्वामीजींनी आम्हाला लगेचच परीक्षा समोर ठेवलेली आहे की ज्याच्या हृदयामध्ये त्याने रामाला घट्ट बांधून ठेवलेलं आहे, ज्याची चरण कमलं त्याच्या हृदयाला सोडून कुठे जात नाहीत, त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या नेत्रांमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये नेमका कसा पद्धतीने बदल होतो. आणि मग इथं आपली प्रामाणिकता उपयोगाला येते. आपण आपल्या स्वतःशीच विचार करून बघावा की आपण प्रभू रामचंद्रांशी एकरूपता साधण्यामध्ये खरंच यशस्वी ठरलो आहोत का नाही. आणि त्याची एक खूणगाठ आहे, आपण आपल्या चित्ताचं जेव्हा दर्शन करू आणि तेव्हा लक्षात येईल की समदरसी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नहीं मन माही. आपल्या वृत्तीमध्ये समदर्शत्व येणं हे प्रभू रामचंद्रांच्या चरणांना आपल्या हृदयामध्ये बांधण्याचं पहिलं लक्षण आहे. समदर्शत्व. मैं अरु मोर तोरतय माया. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला जी गीता सांगितली त्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितले की मी आणि माझं आणि तू आणि तुझं याचं नाव माया आहे. प्रभू रामचंद्र हृदयामध्ये धारण होणार म्हणजे आपण मायेच्या बाहेर पडणार. मग मायेच्या बाहेर पडल्यानंतर मी आणि तू हा भेद राहील का? मैं अरु मोर तोरतय माया. मग हा भेद राहणार नाही तर मग मी आणि माझं संपलं की काय होतं? सर्वत्र मीच भरून उरलेला दिसतो. हरिव्यापक सर्वत्र समाना. ही दृष्टीमध्ये समानत्वाची भावना येते आणि हे समानत्वाची भावना ज्याच्या हृदयामध्ये प्रगटते त्याचे शब्द तर बघा. श्री महाराज म्हणतात, मी माझ्याकडे आलेला स्त्री बघितला नाही की पुरुष, श्रीमंत बघितला नाही की गरीब, विद्वान बघितला नाही की अडाणी, आबाल वृद्ध पशु, मी काही बघितलं नाही, मी त्या प्रत्येकामध्ये माझा राम पाहिला. हे आहे समदर्शित्व. आज आपण आपल्या समाजामधल्या लोकांना त्यांच्या असलेल्या प्रतिष्ठेच्या आधाराने, त्यांच्या असलेल्या एकंदर आर्थिक संपन्नतेच्या आधाराने, त्यांच्या असलेल्या पदाच्या आधाराने त्यांचा स्वीकार करतो किंवा त्यांचा अवहेर करतो. म्हणजे आमचं या सर्व लोकांशी असलेले संबंध हे केवळ या बाह्य उपाधींच्या आधाराने आहेत. मग अशा पद्धतीने जर मी या समाजाकडे, या जगाकडे पाहत असेन तर माझ्या अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्रांना मी धारण केलं आहे हे विधान निश्चितपणे असत्य ठरतं. समदर्शित्व याचाच अर्थ मायातीत होणं आहे. अहम ब्रह्मास्मी या बोधाचंच जणू काही या अनुभूतीचं समदर्शित्व हे आम्हाला प्रतीक रूपाने दिसू शकतं. समदर्शित्वाची आपण अनेक उदाहरणं आपल्या स्वतःच्या घरापासून बघू शकतो. बघा, एखादी भाजी शिळी आहे, कोणी खाणार नाहीये, आता ती फेकून देण्यापेक्षा घरामध्ये आलेल्या मोलकरणीला किंवा बाहेर एखाद्या गरीबाला, भिकाऱ्याला देऊन टाकणं आणि त्याला आपण भूतदया समजणं, त्यातून आपण समजणं की तिच्या पोटामध्ये 4 घास जात आहेत, तर ही आपणच आपली स्वतःची अशा पद्धतीने या सर्व गोष्टींच्या आधाराने फसगत करून घेत असतो. जशी माझ्या पतीला, जशी माझ्या मुलांना गरम पोळी तव्यावरची घालताना मला आनंद होतो, त्याचप्रमाणे एखाद्या गोर गरीबाला देखील तसंच जेवण देण्याची इच्छा मनामध्ये केवळ निर्माण होणं नाही, त्या पद्धतीने कृती करता येणं. आणि हे करत असताना आपण काही विशेष कोणावरती काही करत नाहीये उपकार, याची सतत मनाला जाणीव राहणं, हे समदर्शित्व आहे एका गृहस्थाश्रमासाठी. आपल्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं त्यासाठी पै पै उभा करणारा बाप, परंतु जर समाजामध्ये असा एखादा उपेक्षित घटक असेल,
त्या उपेक्षित घटकासाठी देखील ज्याचं मन झुरतं, ज्याच्यासाठी तो वेगवेगळे मार्ग शोधू पाहतो, हे समदर्शित्व आहे. बघा, पूज्य बापूंनी एका त्यांच्या कथेमध्ये फार सुंदर उदाहरण सांगितलं होतं की झाडाला पाणी घालणं आणि त्यातही विशेषत्वाने एखाद्या मोठ्या विस्तीर्ण वनामध्ये असलेल्या सर्व झाडांना पाणी घालणं हे आपलं काम नाही. आपण छोटे जीव आहोत, सामान्य जीव आहोत. जंगलांना, मोठ्या वनाला पाणी घालण्यासाठी पाऊसच पडायला हवा, जो भगवंताच्या कृपाने पडू शकतो. मग आपण म्हणाल की अहो, हेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय की हे समदर्शित्व आमचं कामच नाहीये, हे केवळ भगवंताच्या इच्छेनेच घडतं. परंतु यावरती पूज्य बापू म्हणतात की ठीक आहे, तेवढं तुम्ही मोठं कार्य करू शकणार नाही, परंतु निदान आपल्या घरामध्ये जे कुंडीमध्ये 4 रोपटी आपण लावली आहेत त्याला तर आपण पाणी घालू शकतो ना. त्याप्रमाणे जे समाजातील उपेक्षित घटक आपल्याशी जोडलेले आहेत, मग कोणी भाजीवाला असेल, कोणी अत्यंत हलाखीच्या जीवन पद्धतीने तुमची सेवा करणारी एखादी मोलकरणी असेल, या सर्वांची तुम्ही आपल्या घरामध्ये लावलेल्या रोपट्यांच्या आधाराने जर बघण्याची दृष्टी निर्माण केली तर मला वाटतं विशेष काही प्रयत्न न करताही हे समदर्शित्व आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला जाणवू लागेल. प्रभू रामचंद्रांना या असलेल्या दोरीच्या आधाराने बांधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपल्या या आचरणाच्या आधाराने जर या सर्व गोष्टी कृतीमध्ये स्वाभाविकपणे उतरू लागलो तर मला वाटतं त्या रामरायाला न बांधता देखील आपल्या हृदयाला सोडून जाणं अवघड पडेल. पहिलं त्यामुळे लक्षण आहे समदर्शित्व. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे निरीच्छता. प्रभू रामचंद्रांची सेवा करताना, त्यांचं नाम गाताना कुठल्याही प्रकारची दृश्य जगातली इच्छा, आकांक्षा मनामध्ये न येणं, आपल्याला त्यामधून कुठल्या पद्धतीचा भोग हवा आहे अशी कुठलीही वासना मनामध्ये न निर्माण होणं, ही इच्छा कछु नाही. या भावनेच्या आधाराने आम्हाला स्वतःच्या परीक्षेला सामोरं जाण्याची एक टेस्ट आहे. बघा, जर आपल्या अंतरंगामध्ये वारंवार स्वतःची पृच्छा करूनही भगवंताच्या दर्शनाशिवाय जर कुठलीच इच्छा येत नसेल, समजावं की आपण प्रभू रामचंद्रांच्या पायामध्ये ही अत्यंत सुंदर अशी दोरी बांधण्यामध्ये यशस्वी ठरलोय. तिसरी गोष्ट आहे की या प्रपंचामध्ये सर्व गोष्टी प्रारब्धवश आहेत. एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये किती काळ राहावी, त्याने आपल्याला किती आनंद किंवा दुःख द्यावा, एखादी घटना आपल्या जीवनामध्ये घडण्याच्या मागे असलेला कार्यकारण भाव, या सर्व गोष्टींच्याकडं ज्याला समत्वाने पाहता येतं आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारायला तयार होतो. ही अत्यंत महत्वाची अशी परीक्षा आहे सख्यत्व निभावायची भगवंताशी. कारण की मी जे आपल्याला पहिल्यांदा उदाहरण दिलं की जिथं स्वार्थ आड येतो तिथं सख्यत्व तुटतं. आणि जेव्हा आपल्या जीवनात अशा काही कटू प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेला आपण रामाला जर असं विचारलं की रामा, माझ्या बाबतीमध्ये तू असं का केलंस रे, मला खरोखर आता तुझं नाम घेताना देखील ओशाळल्यासारखं होतं, अशी जर आपल्या अंतःकरणामध्ये कुठं भावना निर्माण होत असेल तर मला वाटतं प्रभू रामचंद्रांच्या पायामध्ये अजूनही आपली मनाची बेडी अडकवण्यामध्ये आपण असमर्थ ठरत आहोत. मला आठवतं आमच्या गोंदवल्याला येणारे एक साधक, त्यांचा एकुलता एक मुलगा इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर पडला आणि रोड ॲक्सिडेंटमध्ये जागीच त्याचं निधन झालं. एकुलता एक मुलगा आणि त्यातही विशेषत्वाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ते साधक वरती आले होते आणि त्यांच्यासाठी हा फार मोठा आधार होता. परंतु ज्याचा परमार्थ मुरलेला असतो ना सज्जनो, तो या अशा सर्व परिस्थितींना किती धीरोदत्तपणे सामोरा जातो. आमचे बापूसाहेब दामले त्यांचं सांत्वन करण्यासाठी इतर ट्रस्टींच्या समवेत त्यांच्या घरी गेले. काही काळ बोलणं झाल्यानंतर ते म्हणाले की फार वाईट झालं बरं. यावरती त्या व्यक्तीने काय सांगावं की अहो, जीवन म्हणजे एखाद्या बसच्या प्रवासासारखं आहे. आपल्या शेजारी कोण बसणार, त्याच्याबरोबर आपला किती स्नेह जुळणार,
हे जरी सगळं मानवी मनाचं काम असलं तरी देखील ज्याचा स्टॉप येतो तो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता झट दिशेने उतरून निघून जातो. आपला देखील कुठेतरी स्टॉप येणार आहे. माझा आणि माझ्या मुलाचा प्रवासामध्ये एवढा संबंध होता, त्याचा स्टॉप आला, तो उतरून गेला. हर्ष शोक भय नाही मन माही. फार अवघड परीक्षा आहे. कारण रामाकडून सुख मिळवत असताना राम माझा सखा आहे, मी रामाचा दास आहे, हे सर्व म्हणता येतो. तोंडाने देखील आम्ही समदर्शी आहोत हे आपण जगाला सांगू शकतो. आपण हे देखील सांगू शकतो की माझ्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची इच्छा नाहीये. परंतु जेव्हा आपल्या स्वार्थाला कुठेतरी धक्का लागतो, जेव्हा जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात की ज्याचं दुःख पचवता येणं हे आपल्याला अशक्य होतं, अशा वेळेला देखील हर्ष शोक भय नाही मन माही. रामाची इच्छा आहे ना, मग ती योग्यच आहे, ती माझ्या अंतिम कल्याणाचीच आहे. हा विषाचा प्याला पचवता येणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र या हृदयामध्ये राहण्यासाठी असलेले हे अग्निदिव्यच आम्हाला सांगतात. मी तर बऱ्याचदा विचार करतो की श्रीकृष्ण चरित्र हे आनंदमय आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र देखील आनंदमय आहे. परंतु प्रभू रामचंद्रांनी या आपल्या समस्त जीवनामध्ये जणू काही एका अग्निपथावरूनच हे चरित्र आम्हाला दाखवलेलं आहे. जिथं जिथं भोग आहेत त्याची तिलांजली प्रभू रामचंद्रांनी दिलेली आहे. या प्रभू रामचंद्रांच्या वनवासाचं हे दुःख जणू काही आम्हाला जीवनरूपी हा संसार कसा आहे हेच सांगतं. आणि हे चरित्र ज्याने जगून दाखवलं त्या अनुभूतीतून तो आम्हाला सांगतो. ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्र अयोध्येमधून सहज निघाले, सुमंत्राला देखील परत पाठवताना त्यांना माहित होतं की सुमंत्र नाही जाते, प्रत्यक्ष माझ्या वडिलांचा काळ या समाचाराच्या रूपाने अयोध्येला चाललाय. तरी देखील जे प्रभू रामचंद्र पुढे जात राहिले, आगे चले बहुरी रघुराया ऋष्यमुख पर्वत नियराया. भरताच्या प्रेमरूपी आसक्तीचा पाश तिथं आला. जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भवन सुहृद परिवारा. या सगळ्याची तिलांजली अत्यंत सहजतेने देत देत प्रभू रामचंद्र पुढे चाललेले आहेत, आपल्या कर्तव्याच्या दिशेने, आपल्या या राक्षस संहार करण्याच्या एका ध्येयाच्या आधाराने पुढे चाललेले आहेत. सज्जनो, जीवन देखील अशाच पद्धतीने आम्हाला आमच्या कर्तव्य पथावरती चालावं लागतं. हा अग्निपथ आहे. इथं बसणाऱ्या चटक्यांमुळे आम्ही जर तो मार्ग अस्वीकार केला तरी देखील आमचा प्रवास संपत नाही. आम्हाला हा दाह एका ना एका जन्मामध्ये नित्य सहनच करावा लागतो. मग याच जन्मामध्ये तो भोगून का नको संपवायला? जे जसं रामाने दिलंय मग ते सुख देखील असू शकेल. मग ते सुख देखील त्याची इच्छा, दुःख देखील त्याची इच्छा. त्याच्यावरती आपला कुठलाही संताप, त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार नसणं, हेच हर्ष शोक भय नाही मन माही ही आमच्या अंतःकरणामध्ये स्थिती निर्माण करतं. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात की अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे, तुमसा रिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आननी होरे. ज्याने हे समदर्शित्व, निरीच्छता आणि जीवनामध्ये सर्व प्रसंगांमध्ये अत्यंत विवेकाने सामोरं जाण्याची कला प्राप्त केली, ज्याने आपल्या जीवनातल्या सर्व असलेल्या प्रेमपाशांना एका सुंदर दोरीच्या रूपाने माझ्या चरणांशी बांधलं, अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये मी राहत नाही, तर ती व्यक्ती माझ्या हृदयामध्ये राहते. आणि त्या व्यक्तीला मी कसा सांभाळतो? अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे. एखाद्या कृपणाच्या मनामध्ये त्याचा पैसा तो ज्या पद्धतीने नित्य सांभाळत असतो, त्याचं नित्य चिंतन करत असतो, त्याप्रमाणे अशा सज्जनाला मी माझ्या हृदयात धारण करतो, नित्य त्याचा विचार करतो, नित्य त्याच्याच विषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम दाटून येत असतं.
बघा सज्जनो, अद्वैताचं देखील केवढं मोठं सूत्र आपल्याला इथं प्रभू रामचंद्र सांगतात. प्रभू रामचंद्र जे निर्गुण निराकार आहेत, अशा निर्गुण निराकाराच्या हृदयामध्ये ती व्यक्ती जाऊन बसते. याचा अर्थच ती देखील त्याच्याप्रमाणे होऊन जाते. त्याला देखील राम आपल्यासारखं करून टाकतो. हे एकत्व त्याला प्रदान करतो. हे अद्वैत आहे. पण या अद्वैताकडे जाण्याचा मार्ग हा भक्तीचा आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणतात की सगुण उपासक परहित निरत नीती दृढ नेम ते नर प्राण समान मम जिनके द्विजपद प्रेम. सगुण उपासनेमध्ये ज्याचं प्रेम आहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, दुसऱ्याच्या हितासाठी जो नित्य निरंतर प्रयत्नशील आहे, ज्याचं आचरण अत्यंत नीतीने परिपूर्ण आहे, आणि ज्याला ब्राह्मण वृंदांच्या चरणी जो ब्रह्म उपासना करणारा आहे, अशा व्यक्तीच्या चरणी अत्यंत दृढ प्रेम आहे, अशी व्यक्ती ही माझ्या हृदयामध्ये निवास करते. हे बिभीषणा, अरे अशा व्यक्तींच्यासाठी, अशा संतांसाठी तर मी या निर्गुण निराकारातून सगुण साकार झालो. अन्यथा मला या सगुण साकारामध्ये येण्याचं दुसरं कुठलंच प्रयोजन नाही. तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आन निहोरे. संत जर जन्माला आले नसते तर प्रभू रामचंद्र रूपी हे व्यक्तित्व देखील या विश्वामध्ये प्रगटलं नसतं. अशा या मनुष्यरूपाची तपश्चर्या म्हणा, नारदांचा असलेला अनन्य भाव म्हणा, या सर्वांच्यामुळं राजा दशरथाच्या अंगणामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं. आणि त्यामुळे मी देखील मनात विचार करतो की जर श्री ब्रह्मचैतन्यच या पृथ्वी तलावरती आले नसते तर आम्हाला देखील रामाचं प्रेम कोणी लावलं असतं? आम्हाला देखील राम सन्मुख कोणी केलं असतं? आमच्या हृदयामध्ये आज जो काही अंशात्मक राम प्रगटलाय तो केवळ ब्रह्मचैतन्यांनी देह धारण केला म्हणून प्रगटलाय. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांचे हे सूत्र आपण अंतःकरणात दृढ धरावं की तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आन निहोरे. सज्जनो, अशा या दोह्याचा आपण आज समापन करतोय, परंतु त्याचा विस्तार बघत बघत आपण पुढील चौपायांचं गायन उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.